खेळाडू आहे आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर महेंद्र कामडी अँडरसल ऑफ कामन त्याला म्हटलं जातं, तो सुद्धा बघायला मिळतोय कॉर्नर क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षण करत असताना. 3 षटकांचा सामना. पाहूया किती धावा बनवल्या जातील या पहिल्या इनिंग मध्ये. आकाश टू अनिकेत, एकाच राशीचे दोन्ही खेळाडू. मात्र रास मॅटर करत नाहीये, लक्षात असायला हवं. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव. हा चेंडू गोलंदाजासाठी चांगला ठरला तर फलंदाजासाठी मात्र थोडासा कम नशिबी ठरला असं सांगायला काहीच हरकत नाही. मी राशीविषयी बोलत होतो. रास मात्र मॅटर करत नसते हे आपल्याला नक्कीच रामायणामध्ये सुद्धा बघायला मिळालं आहे. कारण की रावण आणि राम दोन एकाच राशीचे योद्धे होते, मात्र एकाचा वाईट दिवस आणि एकाचा चांगला दिवस होता. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला, चांगला टर्न केलाय फाईन क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे, त्याने फुटबॉल पद्धतीने चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे दरम्यान चेंडू टाकून झाले 2 चेंडू मध्ये 4 धावा या बनवल्या गेल्यात. अनिकेत याच्या माध्यमातून शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल आणि कॉन्फिडंट फटका, षटकार. थँक्यू. या ठिकाणी आमचे काही प्रेक्षक, आज वीकेंड आहे, प्रजासत्ताक दिन सुद्धा आजचा दिवस 26 जानेवारी म्हणून आपण पाहतोय आणि त्यामुळे आपण जर पाहिलं भरपूर जण आनंदाने नाचताना बघायला मिळतात. ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. धाव फलक मात्र आपण पाहू शकतो 1 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 11 या धाव संख्येवरती. आमचे जे ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथे काही जी मुलं बसलेत टेबलावरती बसलेत, मात्र तुमचे पाय आहे ते पाय आतमध्ये घ्या आणि व्यवस्थित बसा, नाहीतर मग खाली या, नाहीतर व्यवस्थित बसा. पुढचा चेंडू ऑन साईडला, शतरक्षक नाहीये, नाही सरळ गेलाय चेंडू. मी ऑन साईडला म्हटलं होतं, मात्र लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधनं चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकता धावफलक मात्र भरभराटीने पुढे सरकते. 15 धावा धावफलकावर ते लागले जातात. कुणाल मडके स्टायलिश फलंदाजी करत असताना ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट चेंडू जात आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. काय जबरदस्त फलंदाजी झाले 3 षटकांच्या मॅच मध्ये. सुरुवातीच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा या ठिकाणी कमावल्या गेल्यात. मी म्हणेन सुंदर फलंदाजी जी अपेक्षा असते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, एक पारंपरिक जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं वाकीपाडा या संघाच्या माध्यमातून. दरम्यान मला वाटते या 3 षटकांच्या मॅच मध्ये पाण्याची गरज कोणाला लागू नये ही अपेक्षा असेल, कारण की आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला 2 सेमीफायनल आणि 1 फायनल खेळवायची आहे. त्यामुळे विनंती प्रत्येक संघाला असेल की वेळेबद्दल सहकार्य करा. आमचे आयोजक, आमचे प्रेक्षक यांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच बघायच्या आहेत. महेंद्र कामडी अँड्रू रसेल ऑफ कामन, त्याची हेअरस्टाईल आपण जर पाहिली तर जवळजवळ अँड्रू रसेल प्रमाणे तो ठेवत असतो. हवेमध्ये चेंडू बघा, अनुभवाचा वापर केलाय. सूर्यकिरण डोक्यावरती होतं आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच इथे हो डिरेक्ट हिट असू शकला असता. थोडासा पुढे चेंडू
गॅदर केला गेला, अन्यथा कदाचित हा डिरेक्ट हिट असू शकला असता. एक चांगली फलंदाजी, एक चांगली गोलंदाजी, एक चांगलं शतरक्षण, तिन्ही बाजू खंबीर बघायला मिळतात या चेंडूवरती. बघा काय जबरदस्त पुढे चेंडू गॅदर करणं ही चूक असती यष्टीरक्षकाची, ही नक्कीच झाली. मात्र असो, काही धावा या वाचवल्या गेल्यात. धावसंख्या आहे ती 21. एक षटकाने एक चेंडू टाकून झालाय. 21 धावा, याचाच अर्थ धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये. वाकीपाडा संघ फलंदाजी करत असताना शॉर्ट पिच बॉल अगोदरच फिरून राहिला होता. चेंडू खाली शतरक्षक मला वाटते प्रवीण त्या ठिकाणी आहे. सूर्यकिरण पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यावरती आलं. शतरक्षकांना मात्र ज्या दिशेने आपण जर पाहिलं, कारण की पूर्वेच्या विरुद्ध दिशेलाच किंवा मग थोडासा वाईडिश या ठिकाणी आपण पाहू शकता. थोडासा दक्षिणेच्या बाजूनं सूर्याचा जो झोत असल्यामुळं उत्तरेच्या साईडला जे शतरक्षण केलं जातं पाहून दक्षिणेच्या साईडला पाहायला थोडासा अडचण निर्माण होत्या. दरम्यान हा सुद्धा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण नाही आहे. मला म्हणायचं होतं चांगलं शतरक्षण मध्ये, तोपर्यंत शतरक्षकाने चेंडू सोडला. धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. दोन फलंदाज आहेत, एका बाजूनं अनिकेत भोमटे, दुसऱ्या बाजूनं कुणाल मडके. कुणाल 2 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळतोय आणि अनिकेत 7 चेंडूमध्ये 17 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी झाली. पुन्हा एकदा आता मात्र फसला जातोय फलंदाज. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि फलंदाज बाद. आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच कुणाल 17 धावा करून, सॉरी अनिकेत बाद झालाय. 17 धावा करून तो बाद झालेला आहे. मी म्हणेन जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहे विसरून जमणार नाहीये, कारण जर आपण पाहिलं तर भरपूर पारितोषिकही लावले गेलेत. गणू दिवा 100 रुपये, लहू घोषे 100 रुपये, किरण दिवा आणि सदानंद दळवी हे पहिली A1 जोडी असेल या विभागातली. किरण दिवा हे उपस्थित झाले आहेत, त्यांच्या माध्यमातून सदानंद दळवी आणि किरण दिवा यांच्या माध्यमातून 200 रुपये, संदीप ठाकरे आणि नरेश दिवा यांच्या माध्यमातून 200, असे 600 रुपये आहेत. आतापर्यंत किती जणांनी पटकावला असेल हे माहिती नाहीये, मात्र एक जण आम्हाला बघायला मिळाला, तो जो पापडी संघाचा खेळाडू होता. यशवंत दादांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आज सुद्धा यशवंत दादांचं यस. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रुपेश आलाय नव्यानं. रुपेश मोरे हा खेळाडू. रुपेश याच्याविषयी बोलायचं झालं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. मात्र सध्या त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण की कुणाल चांगला फलंदाजी करतोय, त्या नॉन स्ट्रायकिंगवरती उभा आहे. रुपेश नव्यानं आलाय, तो ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होता. धावसंख्या आहे ती 25. लेग साईडला उडवलाय चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा 600 रुपयाचा झेल मात्र प्रेक्षकांनी सोडलाय असं सांगायला काहीच हरकत नाही. षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता विजय हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येताना. दरम्यान हा चेंडू विजय यांच्या माध्यमातून गोलंदाजीला सुरुवात झाली. धावसंख्या 31 धावा या कायम आतापर्यंत, कारण की पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. विजय यांचा ऑन साइडला वेट अँड प्ले, थांबला आणि खेळला. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावांसाठी षटकार.
कुणाल याने आता मात्र सुरुवात केली आहे. 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत आणि करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 15.86चं म्हणजे जवळजवळ 16चं रन रेट चालू आहे. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक स्वतः, यष्टीरक्षक आणि अजय त्या ठिकाणी होता. दोन बंधू, एक गोलंदाज एक फलंदाज, दोघांनी फलंदाज बाद केलाय कुणाल मडके यांना. डीजे दरम्यान आपण पाहू शकता, ऐकू शकता आमचे डीजे विशू यांच्या माध्यमातून सुंदर सुंदर गीत वाजवले जातात. मात्र कोण कुठल्या शब्दावरती गाणं बनवेल हे भरोसा नाही आहे सध्याच्या काळामध्ये. हे चष्म्यावरती गाणी वाजवलं गेलं, त्यानंतर आपण पाहतोय की भरपूर गाणी ही आपल्या विभागातील असतील, आपल्या नजरेसमोर असतील, काही गोष्टींवरती बनवलं जातं, काही शब्दांवरती बनवले जातात. दरम्यान गोलंदाजी मार्क करते ते पुन्हा एकदा विजय. लॉर फुलटॉस, स्टॉपेज लागलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये आकाश चोखरे आणि याच्या हातामध्ये झेल विसवलाय. फलंदाज बाद दीपेश. आपण पाहतोय जयेश आलाय मैदानामध्ये. जयेश हा एक वेळ आपण जर पाहिलं, जेव्हा कुणाल आणि अनिकेत जास्त आपल्याला बघायला मिळायचे नाही, तेव्हा जयेश मोरे आणि मिलिंद मोरे हे दोन खेळाडू आपल्याला मैदानामध्ये सुरुवातीला आहेत त्यांना दिसायचे. जयेश एक अष्टपैलू खेळाडू थोडासा मागे राहिला होता, इथे सिंगल घेतले आहे आणि रुपेशाला संधी दिली आहे. हीच असते एक चांगली शैली. धावफलक मात्र 38. शेवटचा चेंडू शिल्लक. रुपेश मोरे मैदानामध्ये. रुपेश किती चेंडू खेळलाय? एक चेंडू खेळलाय, मला वाटतं 2 चेंडू खेळलाय आणि 6 धाबा रुपेश मोरे यांनी बनवलेल्या आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही बाजूमध्ये सध्या चांगली काम करत असताना त्याच पद्धतीनं पलाटपाडा संघ सुद्धा एक चांगलं काम करतोय. ऑन साइडला नजर हटली होती चेंडूवरने आणि चेंडूवरनं जरी नजर हटली असली तरी सुद्धा ध्येय प्राप्त केलाय. 6 धावा मिळाल्यात. धाव संख्या 44. स्प्रे पाठवा.
आम्हाला ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलंय, मात्र क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य, मुन्नाबाई चव्हाण उद्योजक यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की नागेशजी दळवी आणि हरिश्चंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य आलंय. त्यानंतर दिनेश जाबर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. राजेंद्रजी कोठावले साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. पद्मनाथ कलेक्शन फॅमिली शॉप यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य, तसेच कृष्णा लोखंडे आणि सुनीलजी पागी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य, मान्य श्री देवेंद्रजी ठाकरे साष्टीकरपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. योगेशजी गुडगुस जीवदानी वॉटर सप्लायर यांच्यामधून पाणी आपल्याला लाभलेलं आहे पिण्यासाठी, खूप खूप स्वागत. सदस्य ग्रामपंचायत पोमण कविता गोवारी आणि रवींद्र गोवारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच इतर मान्यवरांनी सुद्धा मोलाचं सहकार्य दिलंय. आपण पाहतोय हा बॅनर जो आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा, त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. मान्य श्री कमलाकरजी जाधव माजी सरपंच देवदळ यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि मल्हारी मास्टर डोंगरीपाडा, बेंडीपाडा आणि बेबीपाडा यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर शरदजी बगली, भरतजी बगली साहेबांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर श्री जयरामजी माळी मुंबई पोलीस यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर साईदीप एंटरप्राइजेस भूषण पाटील आणि सन्मान्य महेंद्रजी पाटील दादांचे खूप 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 आभार. त्यानंतर हा बॅनर आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय गावदेवी बेंडीपाडा ए संघाचा, मान्य श्री अंकुशजी तांबडी मेगा कन्स्ट्रक्शन यांचे सुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री कृष्ण पांडुरंग माळी जिल्हा परिषद सदस्य पालघर यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर श्री गणेशजी कोठावले मुंबई पोलीस यांचे सुद्धा खूप खूप आभार. फलंदाज पाठवा. मान्य श्री प्रभाकरजी देवा उपाध्यक्ष कामन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन चिंचोटी ते नागले पेसा अध्यक्ष भेंडीपाडा यांचे सुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री आत्मारामजी ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच, मिलिंददादा भोईर कर्नाल्याचे आमचे एक दानशूर व्यक्ती, यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. मान्य सौभाग्यवती निर्मला पद्माकर शेलके यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर विजय शेठजी गोविंद पाटील शेठ यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर सुशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्हसाठी व्यवस्था झाली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आलेल्या सर्व पाहुण्यांचे नरेशजी दिवा आणि संदीपजी ठाकरे यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज येतात, एका बाजूने असेल महेंद्र आणि दुसऱ्या बाजूने कोण आहे? अजय बरब. ओटो डीजे. चला मॅच आपण यस थोडासा नक्कीच या ठिकाणी 18 चेंडू आणि 45 धावांची गरज फलंदाजीला आलाय तो म्हणजे महेंद्र कांबळे आणि दुसऱ्या बाजूने आहे अजय बरफ. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे रुपेश मोरे, वाकीपाडा संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे. नक्कीच आपण जर पाहिलं व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. अजय बरफ याचा विचार केला तर 111 चेंडू आतापर्यंत या आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलाय. 219 त्याच्या नावावरती आहेत. त्यासाठी 34 मॅचेस तो खेळलाय. जवळजवळ 20 सिक्सेस त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर रुपेश मोरे गोलंदाजी मार्कवरती सुरुवात झालेली आहे. गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू आपण जर पाहिला थोडासा बाहेर निघाला असावा, कारण की फ्लायटेड चेंडू होता, पहिला सरप्राईज होतं. हा चेंडू पाहू शकता तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून. चेंडू पडल्याच्या नंतर बघा थोडासा हवेमध्ये सोडला आणि चेंडूने काय टर्न घेतलाय. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू आणि लेग स्पिन गोलंदाजी करताना फ्लाईट तुम्हाला फार महत्वाची आहे. जसं आपण जर पाहिलं असेल अनिल कुंबळे हा भारताचा एक गोलंदाज, त्याने नक्कीच 10 विकेट घेण्याचा मान मिळवला होता पाकिस्तान विरुद्ध. टॉपेज लागलाय. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये धावतोय, त्याच्या मागे शतरक्षक धावतायत, मात्र चेंडू जिंकलाय. त्याने दिल्या त्या संघाला 4 धावा. जास्त वेळ नाही आपल्याकडे.
रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ हवेमध्ये चेंडू, 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय महेंद्र. भरपूर जण सुंदर मी गाण्यांविषयी अगोदर बोलत होतो, मात्र सर्वांना जर गोरा हवा असेल तर काल्या मुलांनी काय करायचं हा प्रश्न पडतो. मात्र सध्या काले हुए तो क्या हुआ दिलवाले असं सांगतात भरपूर जण. आणि हिरोचा जमाना नाहीये, विलनचा जमाना आहे सध्या. जर आपण पाहिलं, कारण की जुने सिनेमा जर पाहिले असतील तर दाढीवाला म्हटला तर तो विलन असायचा आणि क्लीन शेविंग वाला हिरो असायचा. आता झालंय उलट. रुपेश बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म वर द विकेट. बघा लक्ष नाहीये चेंडूवरती आपण जर पाहिलं, कारण की चेंडूच्या पिच ऑफ द बॉल पर्यंत आकाश पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि स्पिन जेव्हा खेळायचा असेल तेव्हा असं म्हटलं जातं लेदर क्रिकेटमध्ये की जास्तीत जास्त चेंडूवरती नजर ठेवा आणि चेंडू क्रीज मध्येच खेळण्याचा प्रयत्न करा, कारण की स्पिन होणारा चेंडू हा फारच टर्न घेताना बघायला मिळत असतो आणि बॅकफुट वरती खेळणं हे फार महत्त्वाचं असतं स्पिन खेळत असताना. पाहणं गरजेचं आहे. आकाश टुकरे मैदानामध्ये. बघा पुन्हा एकदा नजर नव्हती या ठिकाणी, मात्र खराब फलंदाजी. आकाशाचा प्रयत्न चांगला होता मात्र नजर नव्हती चेंडूवरती. स्पिन ओळखणं गरजेचं आहे, कारण की हा जो गोलंदाज तुमच्यासमोर गोलंदाजी करतोय तो या पालघर जिल्ह्यातील पंढरी ओळखणाऱ्या क्रिकेटसाठी जुचंद्र परिसरातील खेळाडू आहे आणि त्याला नक्कीच थोडासा अनुभव हा नक्कीच मिळत असेल. धावसंख्या आहे ती 5 आणि चेंडू टाकून झाले 4. एक गडी आतापर्यंत मोठा गडी मिळवलेला आहे तो म्हणजेच महेंद्र कांबळीच्या रूपानं. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कावकर्णोला एक क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफला आणि एक जवळजवळ स्क्वेअर लेगच्या आसपास क्षेत्ररक्षक आहे. हवेमध्ये चेंडू, मी म्हटलं होतं की चेंडूवरती नजर ठेवणं फार महत्वाचं आहे आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. काय चांगलं नशीब आहे आज आकाश याचं. भरपूर वेळा तो वाचलाय, मी म्हणेन 2 वेळा वाचलाय, मात्र या जीवदानाचा फायदा त्याने घ्यायला हवा. जेव्हा तुम्हाला जीवदानाचा फायदा मिळतो तेव्हा तुम्ही काय करायला हवं हे मात्र गेल्या टुर्नामेंटमध्ये विकेश खरपडे यांनी दर्शवलं होतं. रुपेश बघा थोडासा मागे खेळलाय, चांगल्या पद्धतीने खेळला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र धावफलक थोडासा पुढे नेला जातोय. एक षटक समाप्त झालं. अष्टविनायक एक्सपर्ट्स पलाटपाडा संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 7. सात धाबा. कुणाल मडके गोलंदाजी मार्कवरती आला हायम ॲक्शननं. थोडासा हायम ॲक्शननं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. हाईट सुद्धा तेवढीच चांगली आहे आणि चेंडू भरपूर वरनं डिलिव्हर होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. मी म्हणेन आता धावसंख्या ती 9. कितीची गरज असेल किती चेंडूमध्ये तर 11 चेंडू आणि 36 धावा. ॲटिट्यूड तुमचा पॉझिटिव्ह असायला हवा, दृष्टिकोन तुमचा सकारात्मक असायला हवा की यस या धावा मी करू शकतो, यासाठी मोठे फटके मी मारू शकतो. आणि 20 षटकार अगोदरच नावावरती आहेत अजयच्या. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल, कारण की या षटकामध्ये सामना कुठे जातोय हे नक्कीच थोडंसं चित्र स्पष्ट होत असताना बघायला मिळतील.
10 चेंडू आणि 35 धाबांची गरज. मॅच मात्र थोडासा फसलाय असं आपण सांगू शकतो. आकाश टोकरे याला अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये वाकीपाडा संघ, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण की आकाश एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आकाश याच्याकडनं अपेक्षा असेल की त्याने मोठे फटके खेळायला हवे आणि त्याच्याकडे ती शैली आहे, त्याच्यावरती क्षमता सुद्धा आहे. त्याच्या स्ट्रेंथ वरती त्यांनी काम करायला हवं. धावसंख्या 10, अजून 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, पंचांनी दर्शवलाय. बघा, सगळं सांगितलं जातं की 50 लाखाची माडी पाहिजे, अख्खा आयुष्य खर्च होणार आहे त्यासाठी. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. फलंदाज आला सुद्धा आणि बाद होऊन गेला सुद्धा. काय जबरदस्त गीतवादन आणि काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. नव्याने फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो म्हणजे प्रवीण बरफ. हे जे फलंदाज आहेत सध्या प्रॅक्टिस मध्ये थोडेसे मला वाटतं लांब आहेत, मात्र त्यांच्याकडे चांगली फलंदाजी हे सांगायला काहीच हरकत नाहीये. फलंदाजीमध्ये ते चांगले हात दाखवू शकतात. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे मी म्हणेन या क्षणी. ऑन साइडला शतरक्षक जयेश मोरे आणि त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद आणि ही हॅट्रिक या ठिकाणी साधली जाते. क्या बात आहे. भरपूर हॅट्रिक झाल्यात. आपण पाहतोय बेंडीपाडा संघाचे 2 खेळाडू आहेत ज्याने हॅट्रिक पटकावलेले आहे. त्यानंतर पेंढरीपाडा संघाच्या 1 खेळाडूने हॅट्रिक पटकावले आहे. हॅट्रिक गिरीश संघाच्या खेळाडूने सुद्धा पटकावलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा जयेश, 4 चेंडू मध्ये 4 फलंदाज बाद. चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय कसा झेल टिपलाय आणि इथे बोर नाही तर झेल टिपलाय आणि 4 चेंडूमध्ये 4 गडी मिळवण्याचा मान मात्र या ठिकाणी मिळवलाय तो कुणाल मडके याने. आगमन झालंय आमच्या भेंडीपाड्याचे जम्बो सुभाषजी दिवा यांचं. इकडे सुद्धा एक जम्बो आहे, मात्र तो जुना जम्बो आहे. आणि आमच्या डीबीएनचे जम्बो हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सध्या जर ऐकत असतील तर जयेश पाटील यांचं खूप खूप स्वागत आहे. मात्र परिवर्तन सध्या घडवून आणलंय. मात्र त्यांची अपेक्षा असते सध्या की मला सुद्धा कोणी नाव चेंज करू नये, जरी माझा आकार चेंज झाला असला तरी.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव मिळाली, एका धावावरती समाधान. आता चेंडू शिल्लक असतील ते 5 चेंडू आणि 5 चेंडू आणि 34 धावांची गरज. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. जयेश मोरे. इथे मात्र फोटो काढावा जयेश मोरेचा. आज त्याने काही ना काही चंडिका देवीच्या चरणी प्रार्थना केली असेल, त्याचा फळ त्याला मिळत आहे. मला वाटतं जवळजवळ 3 झेल त्याने पकडल्यात आणि चेंडू त्याच्याकडेच खेळले जात आहेत. धावसंख्या 11, 4 चेंडू आणि 34 धावांची गरज. जवळजवळ मी म्हणेन 60% बाजूने आपण 60% वाकीपाडा संघाच्या बाजूने सामना हा झुकताना, हा तराजू थोडासा वजन होताना बघायला मिळतोय. 4 चेंडू 34 धावांची गरज अजून सुद्धा पलाटपाडा संघाला. ऑफसाईडच्या दिशेनं लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला खेळलाय. आता मात्र थोडीशी चूक झाली. जयेशाच्या माध्यमातून एकच धाव मिळेल. शोल्डर इज डाऊन असं म्हटलं झालंय, कारण की थोडासा विजयाची जी अपेक्षा होती, विजयाची जी आशा होती ती या ठिकाणी सोडून दिले की काय असं वाटू लागलेलं आहे. तर मान ऑन साइडला मोठा फटका. जर्सी नंबर 45 च्या स्टाईल न नक्कीच सिग्नेचर शॉट. पुल, पॉवरफुल. व्हॉलेंटियर्सला विनंती, जरा चेंडू लवकर पुरवत जा आणि त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. जसं म्हटलं गेलं की जर्सी नंबर 45 च्या स्टाईलनं मात्र खेळाडूचा सुद्धा जर्सी नंबर 45 आहे. चेंडू शिल्लक असतील 2 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल, त्यासाठी दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहायचं लगेच मॅच झाल्याच्या नंतर. अनिकेत, याचा पुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरनं सरळ चेंडूला केलाय. कुणाला आहे तिकडे सुंदर शतरक्षण केलाय, झेपावलाय चेंडूवरती. चित्याच्या चपळाईनं नक्कीच पकडला गेला चेंडूला. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पुसतो 19 या धावसंख्येवरती. 1 चेंडू 26 धावांची गरज. भरपूर मोठा फरक या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा या षटकाचा आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच बॉल. चेंडू थोडासा ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळलाय, मात्र रिझल्ट चांगला आहे. 4 धावा, 4 धाव्याने धाव फलक मात्र पुढे सरकतो 23 आणि संघ मात्र जिंकलाय तो एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ. मॅन ऑफ द मॅच कुणाल मडके.